गुड मॉर्निंग. आज वेस्ट मॅनेजमेंट ही फक्त काळजी राहिली नाही तर खरंच गरज बनली आहे. जिकडे नजर टाकाल तिकडे कचऱ्याचा ढीग दिसतोय. आपलं घर तर स्वच्छ ठेवतोय, पण आपल्या घरातला कचरा बाहेर फेकून निसर्ग मात्र खराब करतोय. खूप दिवसापासून कचरा व्यवस्थापनावर वर्कशॉप करायचं मनात होतं आणि फायनली तो दिवस उजाडला. पुन्हा अर्थ या संस्थेच्या भाग्यश्री मॅम आणि एकता मॅम यांनी स्वयंप्रेरणा सेंटरमध्ये हा सुंदर आणि उपयोगी वर्कशॉप अरेंज केला होता. वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे फक्त घरातला कचरा मॅनेज करणं नाही, तर कचरा होऊच नये याची काळजी घेणं. आपल्या सोसायटीचे 3 पिलर असतात: सोशल, इकॉनॉमिक आणि एन्व्हायरमेंटल. अश्मयुगापासून आपण सोशल आणि इकॉनॉमिकली खूप पुढे आलो, पण निसर्गाची काळजी घ्यायला मागे पडलो. हे तिन्ही पिलर एकत्र चालले तरच आपण खरं सस्टेनेबल लाईफ जगू शकतो. या वर्कशॉपमध्ये आपल्या रोजच्या भाज्या फळांच्या कचऱ्यापासून बायो कंपोस्ट आणि बायो एन्झाईम कसं बनवायचं हे मॅडमनी अगदी सोप्या पद्धतीने शिकवलं. कचरा कसा सेग्रिगेट करायचा, ओला कचरा, सुका कचरा आणि ई वेस्ट याची पण सविस्तर माहिती दिली. प्लॅस्टिक पूर्णपणे आपल्या आयुष्यातून काढून टाकणं कदाचित शक्य नाही, पण आपल्या आयुष्यात जे प्लॅस्टिक आहे त्यासाठी रिफ्यूज, रियूज आणि रिसायकल हे खूपच गरजेचे आहे. असे वर्कशॉप जास्तीत जास्त ठिकाणी व्हायला हवेत. सोसायटी, स्कूल, ऑफिस सगळीकडे. तुम्हालाही तुमच्या परिसरात असा वर्कशॉप अरेंज करायचा असेल तर स्क्रीनवर डिटेल्स दिलेले आहेत, त्यांना तुम्ही संपर्क करू शकता किंवा मला डायरेक्ट डीएम करू शकता. आज सगळेच डम्पिंग ग्राउंड भरत चालले आहेत. नॅचरल रिसोर्सेस सुद्धा खराब होत चालले आहेत. म्हणूनच कचरा करू नका, कचरा वाढवू नका, नाहीतर आपलं आणि आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य सुद्धा कचऱ्यातच जाईल. माझा व्हिडिओ बघणाऱ्या सगळ्या माझ्या फॉलोअर्स फ्रेंडला मी रिक्वेस्ट करतोय की कचरा सेग्रिगेट करा, कारण तुमचं एक छोटं पाऊल एक मोठा बदल घडवू शकतो.